वापरून ते आणलं का? हा आणलं ना. बरं. काल कांदे गेले होते आपले, काय भाव गेले कांदे? काय 700-800 रुपये गेले. एवढा काय भाव नाही भेटला कांद्याला. हा का? अवघड आहे. एवढा भारी माल होता, एक नंबर क्वालिटी कांद्याची, पण मार्केटचा पत्त्या नाही कांद्याला. दुधाचं तसंच क्वालिटी लागत नाही. खाद्य घाला, हे घाला, ते घाला. काय अवघड आहे शेतकऱ्याची, खरंच परिस्थिती बेकारली. का हो, आपल्या लग्नाला 7-8 वर्ष झाली, हां मग अजून काही सुधारणा नाही झाली. होईन आता. अजून काय म्हणा एवढं काय मिळच बसला नाही शेतीचा. हा. घर गळत आहे पाऊस आल्यावर. कारण सगळ्या गोष्टी खऱ्या आहे बाबा, पण मग आता काय करते. पोराचे शिक्षण आहे. होईन आता, एक ना एक दिवस होईन काही काही क्लिअर निघाम पाऱ्या. मग शेती सोडून थोडे जमणार त्यासाठी. आता हाय का भावाच्या 19-20 गोष्टी आहे. पण अवघड परिस्थिती. पण लागेल सोयला एक ना एक दिवस. असं थोडं राहणार प्रपंच आपला. नाही आपण जाऊ शहरामध्ये. शहरामध्ये काय, तिथं माणसाला कुत्रं ओळखीत नाही. शहरात जाऊन काय करते. आपण दोघ जण नोकरी करू तिथं. नोकरी करणं बोलणं सोपं आहे, करणं काय एवढं सोपं वाटलं का? तिथे गेल्यावर प्रपंच नवीन उभा करायचा, रूम भाड्यानं घ्यायची, सगळ्या गोष्टी आडी अडचणी. बरं तिथं माणसाला काहीच किंमत नाही शहराच्या ठिकाणी. गावाकडं कसं घरदार चालत आपलं, घरात काही नसलं पीठ मीठ कोणा मागित येतं, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून भाजीपाला कसं दखतं. आज वाटत ताण, पण पुढलं भविष्य राहीन चांगलं, वाढन मालाला भाव, दुधाला भाव. आज थोडी असंच बसून राहणार परिस्थिती. तुला उपास होता अजून काही पापड्या वगैरे कोण नाही भाजी? नाही खिचडी बघा. काही पापड्या वगैरे भाजी ना. उपास होता तर काही पापडे बिपडे भाजायचे ना अजून. नाही खिचडीच बस झाली. बघा ना तेवढं हा बागा ना. वाट्या पापड्या थोड्याफार भाजायच्या का काय. नाही भाज. बरं आता एवढं खुरपाय झालं का? गटुडं गवत होईल तेवढं ना, बांधून देतो मी. गवणीत टाकून दे मग. हा मग लागलं तर गिन्नी तोडायली, मग आपण दोघं गिन्नी तोडून घेऊन जाऊ. बरं. कसं आहे ना अर्चना, तू म्हणती MIDC जाऊ, सिटीत जाऊ. आता 2-3 वेळेस म्हणली बरं का, पण काय ना, गाव ते गाव आहे शेवटी. किती केलं तर आज नाही उद्या या गोष्टी क्लिअर होणार आहे. शेतीला, शेतीच्या मालाला भाव भेटन, दुधाला भाव भेटन.
आणि तुला सांगतो शेतकऱ्यासारखा राजा माणूस नाही बरं का. फक्त आहे ना त्याच्या मालाला दुधाला भाव जरा भेटला ना तर त्याचा हात आहे ना मार्केटला काही कोणी धरू शकत नाही सहजासहजी. आणि काय ना भानगड माहिती आहे का, शेतकरी ना भावनिकतेच्या बाबतीत माणुसकीच्या बाबतीत लई जास्त पक्का माणूस आहे. कारण कसं ना आपण कवाय ना कोणी आपल्याकडे पाहुणे रावळे आले, आपल्याकडे ती एक भांगार सिस्टीम म्हणजे वानवळ सिस्टीम आहे. कोणी आलं का आपण 2-3 लिटर दूध सहज देत त्याला, किंवा कोणी पाहुणा आला किंवा जोडीदार आला त्यांना आपल्या वांगे असतील कांदे असतील एखादी कांद्याची कोणी सहज देतो. आता हे बाकीचे धंद्यावाले लोक तसं विचार नाही करीत ना. कधी सोनाराच्या दुकानात गेलं ना त्याने 1 ग्रॅमची सोनं तुम्हाला तसं दिलं आलेच घेऊन जा असं काही झालेलं आहे का, नाही ना. एखाद्या किराणा दुकानात गेले हो तुम्ही, त्यांनी ओळखीचा आहे जोडीदार म्हणून मग ते मला जा एखादा अर्धा किलो सांगता तुम्हाला फुकट घेऊन. एखाद्या कृषी सेवावाल्याकडे गेले त्याला गंज आपण क्वाजेगिरीला 10-15 लिटर दूध द्यायला असू द्या, पण हिऱ्याचे पैसे जर असं ना त्याच्याकडे 200-300 आपल्याकडे हिऱ्याचे कोणीचे तर त्याचे 10-5 फोन आणणारी येते लगेच. होतं काय माहिती आहे का, आपण आहे ना व्यवसायाच्या ठिकाणी ना व्यवसाय नाही सांभाळत. शेतकरी वर्गाचं तेवढंच एकलंय दुःख नाही. आपण सगळे काय नाते होते ना इथून जपत आलो माणूस की ना, त्याच्यामुळे जास्त परिस्थिती बेकार आहे. आज सगळ्या जगात उदाहरण घ्या, कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनीच सगळं जग टिकवलं होतं. बाकीचे सगळे घरी बसून ड्युट्या करत होते. किती जर नाही म्हणलं तर शेतकऱ्याला कृषीप्रधान देश आपला भारत हा, याच्याच भरोश्यावर सगळं सर्कल फिरतं. आणि आज शेतकऱ्याला कुठंच मान सन्मान नाही ना, कुठंच किंमत नाही. आज नोकरदार वर्ग म्हणलं लोकांच्या नजरेत टॉपला आहे, शेतकरी हा एकदम तुल्य मानला जातो त्या तुल्यत. कसं आहे ना, शेतकऱ्यांनी या 2-3 जर गोष्टी सांभाळल्या ना त्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसायच झाला पाहिजे. कोणी आलं गेलं वानोळं वगैरे ही सिस्टम आहे ना भंगारी पहिले बंद करा. आता तुमचं सगळ्यांचं सरळ सरळ म्हणणं राहतं का बा आपल्याकडे पिकतं काय फरक पडतो, कोणाला दिल्यानं काय कमी पडणार आहे का. अहो पण एखाद्याला तुम्ही क्वाजेगिरीला 10-15 लिटर दूध द्या ना, त्यांच्याकडून काही जण आणलंय एखादा दुकानदार वर्ग आहे तर ते पैसे आपल्याला 1 रुपयाला कोणी सोडत नाही. आणि विचार करा आपण आपल्या पुढल्या पोरांना शेती करावं पुढल्या पिढीना पोरांनी कधी वाटणार आहे का. तेच कारणच नाही ना, कारण नफा नाही राहत. आज आपण रडतो त्या गोष्टीसाठी, दुधाला भाव नाही. बरं भाव आहे तर डेअरीवाल्याकडून उचल घेतली म्हणजे ते कापाशीच करते, क्वालिटीत असन काट्यात असन. हा एक पर्याय आहे त्याला, का उचल न घेता व्यवस्थितरित्या दूध टाकणे, एखादा चांगला डेअरीवाला शोधणे, या सगळ्या गोष्टी आहे. पण शेवटी आडीनडीला उचलीचं काम येतं शेतकऱ्याचं. आपण काय ना गायाच्या भरोश्यावर काही ना काही व्यवहार फिरतच राहते. काळ येईन आपल्या शेतकऱ्याचा बरं का, टाईम नाही. फक्त आपल्या मालाचा भाव आपल्या हातात पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅनिक शेतीकडे वळण आहे ना, काळाची गरज आहे. जे काय गावरान पिकवतो आपण आणि आपला स्वतःचा माल आपल्याला विकता आला ना सोशल मीडियावरती जाहिराती करून, तर एक दिवस आहे ना शेतकरी ना नक्कीच टॉपला राहणार बरं का, त्याच्यात काय शंका नाही. किती जरी म्हणलं तर शेवटी आपण आज मानाचे मालक आहे आपल्या गावात आहे स्वतःचे. नोकरदार वर्ग हा दुसऱ्याच्या हाताखालीच काम करतो कधी बी. आज पाहण्याचा दृष्टिकोन जरी असू द्या पुढल्या 10-5 वर्षाच्या ना शेतकऱ्याला ना नो चॅलेंज राहणार. फक्त त्याला त्याच्या मालाला भाव देता आला पाहिजे. शेतकऱ्याची फाटकी शिवायचं काम आहे ना फक्त समाजानं केलं पाहिजे. कसं आहे ना, आपण किती जर नाही म्हणतो ना आपल्या पुढल्या पिढीला कोणीच नाही शिकवतो शेती कशी करायची काय करायची. लहानपणापासून संस्कार लावले, व्यवस्थित मार्केटिंग केली, चांगल्या प्रकारचा शेती केली ना तर शेती परवडते. आणि शेवटी लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा ना स्वतःच कधीच नाही ऐकणार. त्याच्यामुळे येणार तरुण पोरांना मला एकच सांगणं आहे, तर मनापासून करायची शेती. हा कष्ट तर कोणत्या क्षेत्रात करावंच लागणार आहे. कष्ट केले तर पैसा हायच नाही असं नाही. फक्त सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह जेवढं दाखवतात तेवढं शेतीत पण दाखवायला पाहिजे पोरांनी. शेतीकडे कसं आहे ना फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे पोरांनी, बाकीचं काही नाही बरं का. तुला हाय म्हणून करायची असं नाही. थोडंच मन लावून केलं ना शेतीत भरपूर पैसा आहे. आणि येणाऱ्या काळाची गरज आहे बरं का तरुण पिढीला आपलं शिकवणं काम आहे. आणि तसं पाहायला गेलं तर दिवसेंदिवस काही काही सुधारणा हो राहिली. मुंडे साहेबांनी एवढं भेसायचं दूध पण केला आता दुधाला 40-41 रुपये भाव आणणार.
डगमगायचं काम नाही आपला 5-50-100 मीटर दूध कसं होईना चालू आहे. आणि शिवाय ऑर्गेनिक आहे जे काय आपल्याला आज गावाकडे राहून खायला भेटू राहिलं ऑर्गेनिक आपण जे स्वतः पिकवतो खातो शहरात ठिकाणी नाही भेटू शकत. किती पैसा असू दे तुमच्याकडे पण तुम्ही आरोग्य नाही विकत घेऊ शकत. मग गावाकडे हाय आपण समाधानी. तुला जरी वाटत असेल तर लग्न इतकी वर्ष झाले आज बी घर गळत आपलं होय ना आज नाही उद्या क्लिअर होईल. पण पोरांवर बी आपल्या आजपासूनच जे लहानपणापासूनच संस्कार करणं काम तर शेती कशी काय काही नाही. त्यांना ज्या गोष्टीत आवड असेल त्याचं करिअर त्यांना निवडायचा अधिकार त्याच्याबद्दल दुमत नाही. आज आता कोणता का होईना बाप एका शेतकऱ्याला पोरगी द्यायचं म्हणलं काम खाली तुझा तेच कारणच ते. कोणाला काय ना वाटत आपल्या पोरांनी शिकून क्लास वन अधिकारी व्हावा नोकरी करावं तर म्हणून वाटत फक्त मालाला भाव भेटत नाही. हे व्यापारी वर्ग भानगडी आडीनडी यांनी शेतकरी फार कच्चा खाल्ला आतापर्यंत. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पोरांनी हुशार होऊन एकत्र येऊन आपल्या मालाला स्वतः कसं भाव ठरवता येईल ऑर्गेनिक कसं पिकवता येईल याचा विचार करा. तंत्रज्ञानाचा सोशल मीडियाचा थोडासा योग्य वापर केला ना तर काही अवघड नाही. आता आहे ना तेवढं गावचं जोर घेतो तेवढं टाक जाऊन मग आवडत आला काय गिनी तोडायची आपण काय करू गिनी होऊन टाकू बांध